प्रश्न 1. भारतीय राज्यघटनेचा मुख्य उद्देश कोणता आहे? अ. लोकशाही स्थापनेचा. बी. धर्माचे संरक्षण. सी. राजेशाही स्थापनेचा. डी. समाजवादाचा नाश. उत्तर अ. लोकशाही स्थापनेचा. प्रश्न 2. भारतीय राज्यघटना कधी अंमलात आली? अ. 15 ऑगस्ट 1947. बी. 26 जानेवारी 1950. सी. 2 ऑक्टोबर 1950. डी. 26 नोव्हेंबर 1949. उत्तर बी. 26 जानेवारी 1950. प्रश्न 3. भारताचे राज्यघटनाचे शिल्पकार कोण होते? अ. महात्मा गांधी. बी. पंडित नेहरू. सी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डी. सुभाषचंद्र बोस. उत्तर सी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 4. भारतीय राज्यघटना कोणत्या प्रकारची आहे? अ. एकरूप. बी. लवचिक. सी. कठोर. डी. मिश्र. उत्तर डी. मिश्र. प्रश्न 5. राज्यघटनेची प्रस्तावना काय दर्शवते? अ. कायदे. बी. उद्देश. सी. तरतुदी. डी. भाषा. उत्तर बी. उद्देश. प्रश्न 6. भारत कोणत्या प्रकारचा राष्ट्र आहे? अ. संघराज्य. बी. एकात्मिक. सी. राजेशाही. डी. युनियन ऑफ स्टेट्स. उत्तर अ. संघराज्य. प्रश्न 7. राज्यघटनेची अंमलबजावणी कधी झाली? अ. 26 नोव्हेंबर 1949. बी. 15 ऑगस्ट 1947. सी. 26 जानेवारी 1950. डी. 1 जानेवारी 1950. उत्तर सी. 26 जानेवारी 1950. प्रश्न 8. संविधान सभा कधी स्थापन झाली? अ. 1945. बी. 1946. सी. 1947. डी. 1948. उत्तर बी. 1946. प्रश्न 9. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? अ. जवाहरलाल नेहरू. बी. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. सी. डॉक्टर आंबेडकर. डी. सरदार पटेल. उत्तर बी. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न 10. अनुच्छेद 14 कोणत्या हक्काशी संबंधित आहे? अ. संपत्तीचा हक्क. बी. समानतेचा हक्क. सी. शिक्षणाचा हक्क. डी. भाषेचा हक्क. उत्तर बी. समानतेचा हक्क.